हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? चला तर शुभ सायंकाळ. शुभ सायंकाळ. काय कशाची भाजी आहे ही? कशाची सांग बरं. हलग्याच्या शेंगा इथं पहिल्यांदाच भाजी बनवणार आहे मी. तर आमच्या लोंढे मावशी आहेत ना, त्यांनी दिल्यात शेंगा. फुलं पण दिलेत ते हलग्याची, ते पण नीट करून ठेवले. पण आज हे ते टेंभुर्णीला कामाला गेले ते इथं, तर त्यांना यायला उशीर होईल आणि येताना जेवण करून यायचे. त्याच्यामुळे मग ते फुलं पण नाही बनवली, नीट करून वगैरे ठेवले. आणि काय कावाकडे दाखवते ग? अगं तीच मला दाखवते म्हणून काय नाही. कोणी कोणी हातगेच्या शेंगाची भाजी खाल्ली आहे सांगा. मी पहिल्यांदाच बनवते, थोडीशी सकाळ बनवून बघणार आहे कशी लागते काय लागते ते. त्या म्हणल्या की गवारीची शेंग असते ना आपली, तशी भाजी लागते. का ग? काय नाही तर चाललंय मम्मीचं शेंगा करते नीट. बसले होते तर अनुष्काला म्हणले एक व्हिडिओ पण काढ. मी पहिल्यांदाच ऐकते आणि कधी केलेली पण नाहीये. मी पण नाही बाय ऐकली असली कसली भाजी. पण कवळ्या शेंगा आहेत हो का, असं करूच तर मोडते. बघू सकाळ तुम्हाला भाजी केलेलं पण ह्याच्या सकाळ गवारीच्या शेंगांगत वाटते. सकाळ हातग्याच्या शेंगांची भाजी करते. हे बघू उद्या संध्याकाळी करते, पण आता वेळ आहे म्हणून म्हणलं नीट करून ठेवावं. सकाळच्या चपातीला पीठ नाहीये, भाकरीच करावं लागणार आहे. तर दळण टाकायला काही गाडी नाहीये. काय नाही तर चाललंय. काय चिवडा कसा लागतोय? चिवडा छान लागतोय. आम्ही तर अर्धा संपवत पण आणला. चिवडा खातोय. 1 किलोचा केलाय, नंतर म्हणलं 1 किलोचा करावं, कारण 1 किलोचं सामान होतं. मला पण गाठ आली, दुखतोय का एवढं मोठं असतंय वे. काय नाही तर चाललंय. तर शेंगा नीट करायचं मम्मीचं. उद्या सकाळी शाळेत जायचंय. घरी भारी वाटतं का शाळेत भारी वाटतं? शाळेतच भारी वाटतं, कारण आमचा घरी अजिबात करमत नाही. टाइम जातो तसं घरी अजिबात. आता माझं पण जरा रिलॅक्स चालू आहे सध्या, इकडं तिकडं. म्हणजे आता कसं ऑर्डरी वगैरे नाही तर, आणि नवीन काय चालू करायचं, पण थंडीचे दिवस आहे तर चालू करायचं आपल्याला. काय म्हणतात ना, ती शांतता, वादळाच्या अगोदरची शांतता चालू आहे. मी म्हणते आहे आराम करायला मिळतोय तर एक एवढं 15-20 दिवस अजून आराम करूया. जानेवारी महिन्यापासून आहे. परत सकाळचं उठल्यापासून जे काम ते रात्रीच्या 12-12:30 पर्यंत काम चालू राहतं त्याच्यामुळे. आणि पोरी पण मला लई काम करू लागतात. गेल्या उन्हाळ्यात भरपूर काम करू लागितलं. मामाच्या घरी सुट्टीला सुद्धा नाही तर गेल्या. ह्यावेळेस पण का? ह्यावेळेस आमच्या गेल्या वेळेस अनुष्काला कानातलं केलं, ह्यावेळेस तिला गळ्यातली चेन करायची. मला नाही करायचे. मग काय करायचं? चोर येतात इकडे गाव. तसं नाही ग, असावं की काय करायचं मग तुला? मला नाही काय करायचं, तुलाच करा. अंगठी नाही, चेन करू. नाही यार, चेन नाही करायची, मला नाही आवडत. आधी तिचा नंबर मग तुझा नंबर. कुणाचं शिकली ग लगेच? जा पाणी पिऊन या. काय माहिती बाया, तुझी शिकली बहुतेक. मी तसं करते. मला आजी सांगते, मला माझ्या मामाची आजी सांगते की तुझी मम्मी सारखी रुसून बसायची आणि मी त्यांना थोडं खावडलं की आप्पा आलं की आप्पांपासून नुसतं वरडायची. आप्पांची लई लाडकी होती मी. आणि आप्पाला आमच्या आई हाणायला लागली म्हणजे तिघाला पण हाणायची. आता तू भांडणं करते का नाही? नाही, हिने तुला मारलं का नाही तर तू पण मार खाणार आणि ही पण मार खाणार. वर्षातून एकदाच हाणायची. आणि मग आप्पा कामाला गेलेले असायचे, आप्पा आले का नाही असं राहणार नाही. आम्ही सकाळचं हाणलेलं असलं का नाही तरी थोड्या वेळेस रडायचं त्यावेळेस. आणि संध्याकाळी आप्पा यायचं म्हणलं का नाही, निम्या रस्त्यात जायचं आणि तिथं रडत बसायचं. आई गेलंय हाणलंय, तिथं तिघांनी पण रडत बसायचं. असं करायचं आम्ही. आणि मग येताना निम्म्यातनं बैलगाडीत बसून यायचं. बैलगाडी? हा, बैलगाडी होती पहिली. असं करायचं आम्ही. पण आता काय नाही, आताची 2 टोलं दिलं तरी थोड्या वेळ करतात. काय नाही तर चाललंय.
छान दिसते तू. काय नाही तर बाय सगळ्यांना. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ काही सांगा आमचा. आणि ही भाजी आता कशी करायची तर आता हे गवारीच्या शेंगा एकदा रेसिपी दाखव की मग त्यापेक्षा. आता ही थोडीशी शिजवून घ्यायची का डायरेक्ट तेल टाकून तडका द्यायचा, लसूण वगैरे टाकून आपण गवारीची शेंग जशी करतो तशी. कारण खूप कवळ्या शेंगा आहेत ह्या. गवारीची शेंग गवारीची शेंग जरी मोडायला जरा हे वाटते हो का, हे असं लगेच मोडते. मग गवारीची शेंग जसं करतो तसंच करूयात. आणि तुला माहितीये का शेवगाच्या पानांची पण भाजी करतात, आम्ही बघितला व्हिडिओ. करतात की. काय नाही तर बाय सगळ्यांना. म्हणजे ज्याला शुगर बीपी वगैरे आहे का नाही त्यांच्यासाठी चांगली, म्हणजे सगळ्यांसाठीच चांगली आहे. आम्ही व्हिडिओ बघतो ना साऊथचं, ती करते तर. काय नाही तर बाय सगळ्यांना. नाही ती केरळची तर बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. बाय बाय.